ह्या सरकारच्या इस्कीम पायी पुरं डोकं फिरून गेलाय मय. अरे पण गरज काय होती लाडकी बहीण योजना काढायची? अरे शेबी आम्ही चांगलेच होते ना बाप्पा. अरे या स्कीम पायी तर आम्हाला पुरे कामा लागून गेली आहे. जे आले बसला की आली बाई. अरे भरला नि का फॉर्म? राती जपायला लागला आली. अरे भरला नि का फॉर्म? सकाळी संडास करायला गेला, हात धुतोय तो आलोक आली. भरला नि का फॉर्म? या लाडक्या बहीणपायी ना चैनचं जीव देताय, ना चैनचं जपू देताय, ना चैनचं हागू देताय. काय तर म्हणे लाडकी बहीण योजना. अरे असेच बरे होते रे बाप्पा आम्ही. यार काब स्कीम काढली रे राज्यातून. आणि शिद बी सांगत नाही कोणत्या कागदपत्र लागताय. आता कवा बनतो हे लागणार, बनतो हे लागतील, कवा बनतो जाऊच द्या तुम्ही राहूच द्या. सर्वेचे सर्वे येडा बनून पेडा खावडतोय तो तुम्हाला लाडकी बहीण. हा बोल रे राजा, काय झालं तुला? अरे बोल ना, खाल्या का बापा तू आहे? माझ्या बायकोनं लय मारला रे मला रात्री. उरा बाप रे, का बरं भाऊ? अरे तुला काय पाप केलं? अरे काही विषय नाही होता रे भाऊ. मी इथलाच बोलला की लाडकी बहीणचा फॉर्म मला भरणं नाहीये. तर आला भाऊ तिला गुस्सा आणि तिनं घेतली भाऊ काढी आणि काय मारते मला सप्पा असत. मग अरे तू तर लस निया पिया पडला असेल राती. मी खरी सांगू का तुले, मी आज संडासले बी गेला नाही भाऊ. का बरं लागल तिनं का तुला? अरे माया मागाईतले वार केलाय तिनं की बसायला लागला की लय दुःखी आहे. मी काय करू बे सांग ना बे. ते बोलले झालं मग पुरा फॉर्म भरून येत नाही तू तर अलग घरात पाय ठेवायचा नाही. ओ भो, अरे तूच काय रे, मी बी किदरली लाडक्या बहीण पायी. अरे मला चैनचं हागू बी देत नाही बापा ते. तुला असं नीट माहित आहे का काय काय कागदपत्र लागतील त्या लाडक्या बहीणसाठी? मला बी काय नीट माहित नाही भाऊ. कोणान कोणा तर भेटणंच पडेल आपल्याला. मग जरा चालतो का बाहेर आपण जरा तपास गिपास करून पाहिजे भाऊ काय काय कागदपत्र लागतील तर. चालीन ना भाऊ तू म्हणशील तसं. खरं खरीच शेरला नाही आहे का तू सकाळचा? नाही ना बे, अरे मला रोखून ठेवले आहे ते. पाय भाऊ पाच गिजो नको बरं. हा बेहोश होऊन जाईन नाही तर मी. नाही ना रे नाही पाजणार, दूर जाऊन पाजीन बस. पण एक गोष्ट आहे भाऊ, पण तुझ्या बायकोनं तुला मारला लय हा नुसत्या लाडक्या बहीण पायी. हे पाय भाऊ, बायको अनपढ असली चालीन, अंगणवाडी शिकेल असली चालीन, संस्कारी नसली तरी बी चालीन, फक्त बायको नक्की नाही पाहिजे भाऊ. हा बरोबर आहे रे भाऊ तुझं म्हणणं. चाले भाऊ. पाय रे आपण आले की नाही रेडी? अडी काय होते रे? हे गावठी आयकर विभाग आहे. म्हणजे अडी आपल्याला समजेन की लाडक्या बहीणसाठी कोणकोणते कागदपत्र लागतं आपल्याला. हाव का? अरे जरा विचारपूस करणार रे भाऊ. दम धर जरा, पाहतो मी कोणाले. मे गो टू बा बा मी देऊ का? काय रे, कोण आहे रे? मी हाय मी. हा बोल, काय काम आहे तुला? मला ते विचारपूस करणं होतं की लाडक्या बहीणसाठी काय काय कागदपत्र लागतात. मग का तुला इतकं बी डोकं नाही आहे का? फक्त खायापुरता पैदा झालाय का तू? अडे रे पक्या. आला हे सर काय म्हणताय जरा ऐकतं. हा बोला सर. अरे तू कोण आहे रे भाऊ भटकती आत्मा? सर सीधे बोला सर, मी लय टेन्शन मध्ये आहे. मी काय करू बसून त्याचा भरोसा नाही सर. तू बोलत्या सरायशी तो अलग आलास मी दार मारून. बापरे, हे कोण मॉडेल आहे रे भाऊ? तू अडी कामाला आहे का? हो मी इथे जॉब करते. तो काय कामाला आलाय ते? काय नाही यार, ते माझ्या मित्राचं काहीतरी प्रॉब्लेम होतं कागदपत्राचं, त्यासाठी विचारपूस करायला आलाय. तशी तर तू दिसायला लय सुंदर आहे. हो का? थँक्यू रे. अरे जर मला कधी पटली तर मला 1500 रुपये महिन्याची बी काही गरज नाही आहे. हिच्याजवळ तर मस्त दाबून पैसा येत असेल ना खालतून वरतून. तू इंस्टाग्राम यूज करते का? हो करते मी. मग मला दे ना व इंस्टा आयडी, आपण दोघी बोल्या करू ना. हो चालेल, देते मी. हा सांग काय आहे तर? मुन्नी बदनाम 1 2 3 ही आयडी आहे माझी. डार्लिंग मेरे लिए रिक्वेस्ट टाकली म्हणा, ऍक्सेप्ट करजो आता. हो रे करेल ना. तू पण ना दिसायला खूप भारी आहे. हो का? थँक्यू. चल ना आपण जरा कॉफी पिऊन येऊ ना बाहेरून. हो का? चाल ना मग. सर बस झालं, कवाचा ऐकतोय तुमचं मी. मला सीधा सीधा सांगताय की नाही काय काय कागदपत्र लागतायत की वरती ऑफिस मध्ये जाऊ वरच्या? अरे सांगतो रे बुवा, थांब रे जरा. हा जे जे कागदपत्र सांगतो ना ते लिहित घे, नाही तो ऑपोजिशन डोकं खायले. हा सांगा तुम्ही, याद राहते मला बरोबर.
सर्वात पहिले शेजारच्या बाईचे 2 पासपोर्ट फोटो. दुसरं, इंग्रजाच्या टायमाचा रहिवासी दाखला पाहिजे, ओरिजिनल तो बी. तिसरं, बायको फक्त अंगणवाडी शिकेल पाहिजे, त्याच्यावर ते नाही. बायको फक्त महाराष्ट्रातली पाहिजे, ते बी जळगाव जिल्ह्यातली, दुसरी नाही. तुया बुवाच्या 18व्या बापाचं जन्माचा दाखला पाहिजे. आता मला जे जे सांगलं त्याची एक एक झेराक काढ आणि CSC सेंटरमध्ये जाय आणि तरी फॉर्म भरून ये. का हो साहेब, एक तर तुम्ही डोक्यावर पडले असाल, नाही तर मला पागल समजताय. सांग मग याले, आता तू एक बी काम करणार नाही मी. चल जाय होय तिकडे, जे करणार ते करून घे. अरे चेटवर आहे तिकडे तुमच्या इस्कीमले ना, आग लावा जरा त्या लाडक्या बहिणीच्या इस्कीमले. झाले काही बी सांगताय कागदपत्र. तुझ्या बुवाला तरी माहित आहे का तुझ्या 15व्या आणि 18व्या बुवाचं नाव काय आहे तर? त्याला हाव साला भामटा शेजारच्या बाईचे फोटो काढायला लावतोय, मार खाऊन नाही का मला चपलायचा. आणि तुझ्या बाप काही गेलता रे इंग्रजाच्या टाइम आले खेळाले तरी युद्ध? तुझ्या बुवाचा तर रहिवासी दाखलाय का इंग्रजाच्या टाइमाचा? साला भामटा काय बी सांगतोय कागदपत्र आणले. अरे शुकरमान की जरा मन काय आणेल नाही मग हातामध्ये हत्यार गित्यार, नाही तर तू अडीच काम लावता मी. तू जाय रे वो, मला दुसरे कामं बी आहे रे वो. तू जाय तर पुढे जाय. आता खरे बोललं तर लागलं त्याला, आता म्हणतो जाय पुढे. ओ पकी आडी रे. का रे विचारपूस केली का रे, काय काय कागदपत्र लागताय दा? हे पाय त्याला तर खरी खोटी सोडून आलाय मी. तू बी आता गुच्चाप बैठ बरं. चाल घरी, आग लावते स्कीमले, भरणार फॉर्म. मी बी तुला तेच सांगत होता, आपण काय भरायचे नाही. चाल घरी आणि सांगू बायकोले की भरला फॉर्म. हाव तेच ठीक राहील, चल.